24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, पहा मागच्या व्हिडिओमध्ये आपण अर्ध स्वर म्हणजे काय, सजातीय स्वर म्हणजे काय, विजातीय स्वर म्हणजे काय, जे काही स्वर असतात, जे की संयुक्त स्वर कसे बनतात याची माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जो काही उर्वरित भाग आहे तो भाग या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। स्वप्नपूर्ती तलाठी भरती बॅच यामधले मराठी सब्जेक्ट हा आपला सध्या चालू आहे। अजून 2 दिवस मराठी होईल, त्याच्यानंतर आपण बुद्धिमत्ता आणि गणित हे 2 टॉपिक घेणार आहोत। तर पहा, चला वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया। तर पहा या ठिकाणी मित्रांनो, उष्मे या ठिकाणी पहा उष्मे। आता उष्मे कशाला म्हणायचं प्रश्न विचारला जाईल की उष्मे वर्ण कुठले, तर उष्मे कुठले पहा श श आणि स हे जे काही उष्मे आहेत। आता यांनाच उष्मेच असं का म्हणतात, या वर्णाचा उच्चार करताना पहा मुख आपले जे काय मुख आहे आपलं, या मुखावाटे जोराने आपण काय उसासा बाहेर टाकला जातो, म्हणून याला काय घर्षक, म्हणून याला उष्मे असे म्हणतात। उष्मे म्हणजे काय घर्षण, म्हणजेच पहा आपली जी काही जीभ आहे इतर आपल्या तोंडातील जे काही हे आहेत याला घासते आणि याचे उष्मे जे काय म्हणजे बाहेर येतात, म्हणून याला उष्मे असे म्हणतात। उष्मे म्हणजे काय मित्रांनो, याचा उच्चार करते वेळेस जे काय आपल्या तोंडातली जी काय हवा आहे ही जोराने बाहेर टाकली जाते, म्हणून याला उष्मे असे म्हणतात। तर हे 3 जे आहेत हे लक्षात ठेवा, यावर परीक्षेला प्रश्न विचारले जातात। तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की श श आणि स हे काय आहे, तर कधी कधी विचारला जाईल फक्त स हा काय आहे, तर स हा काय उष्मे आहेत, काय स हा उष्मे आहेत, स उष्मे आणि याला घर्षण असे सुद्धा म्हणतात। पुढे पहा, आता महाप्राण कशाला म्हणायचं, तर पहा ह हा जो आहे हो हा महाप्राण आहे। यावर खूप वेळेस प्रश्न विचारला जातो की महाप्राण कुठला, तर ह हा जो आहे हा महाप्राण आहे। या वर्णाचा उच्चार करताना पहा फुफ्फुसातील हवा तोंडावाटे जोराने बाहेर टाकली जाते, म्हणून याला महाप्राण असे म्हणतात। तर याला महाप्राण का म्हणायचं, तर आपल्या तोंडावाटे जी काय हवा आहे, आता ह चा उच्चार करते वेळेस पहा ह ह म्हणजे आपल्या तोंडातली जी काय आपल्या पोटामधली जी काय हवा आहे आपण तोंडावाटे बाहेर टाकतो, म्हणून याला महाप्राण असे म्हणतात। याला काय म्हणतात, महाप्राण असे म्हणतात। कुठला एकमेव हा जो काय ह आहे हा महाप्राण असलेला वर्ण आहे। यावर खूप वेळेस परीक्षेला प्रश्न विचारला जातात। आता स्वातंत्र्य पहा, जो काय ळ आहे या हा खूप वेळेस विचारले पहा, ळ जो आहे हा स्वातंत्र्य वर्ण मानला जातो। मराठीमधला एकमेव स्वातंत्र्य वर्ण कुठला मानला जातो, तर ळ हा एकमेव स्वातंत्र्य आहे की जो व्यंजन आहे की हा स्वातंत्र्य असणारा आहे, ळ हा लक्षात ठेवा। तर हा मूर्धन्य वर्णामध्ये मोडतो, हा जो काय कशामध्ये मोडतो, तर मूर्धन्य वर्णामध्ये मोडत असतो। पहा मराठी भाषेतील एकमेव स्वातंत्र्य व्यंजन कुठले आहे, तर ते म्हणजे ळ। ळ हे मराठी भाषेतील स्वातंत्र्य व्यंजन आहे। यावर 100% परीक्षेला प्रश्न विचारला जातो। आता वर्णाचे जे काय उच्चार आहेत पहा, वर्णाचे उच्चार कसे होतात, तर पहा स्वर या ठिकाणी पहा स्वर, व्यंजने आणि वर्णाचे स्थान। आता पहा या ठिकाणी म्हणजे आपण स्वर, व्यंजने आणि त्याचे उच्चार स्थान या ठिकाणी आपण पाहणार आहोत। तर पहा स्वरामध्ये अ आ, त्याच्यामध्ये व्यंजन पहा क ख ग घ न आणि ह हे काय कंठ आहेत। पहा क ख ग घ न ह याचा उच्चार करते वेळेस आपले जो काही कंठ आहे या कंठातून आपला जो काही स्वर हे बाहेर पडतात, म्हणून याला कंठे असे म्हणतात। याला काय म्हणतात, कंठे असे म्हणतात। जो काय आपला कंठ आहे यामधून याचे उच्चार निघतात, म्हणून याला कंठे असे म्हणतात। यावर पहा परीक्षेला प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कंठे वर्ण कुठला, मग त्यामध्ये दिले जाईल तुम्हाला त पहिलं दिलं जाईल, त दुसरं दिलं जाईल ठ, तिसरं दिलं जाईल मित्रांनो ध आणि 4 नंबरचं दिलं जाईल तुम्हाला ग। तर तुम्हाला या ठिकाणी आता जो काय कंठ वर्ण कुठला, तर आता तुम्हाला जर ओळखायचं जर सांगितलं तर पहा यामध्ये पहा मग आता क ख ग घ आणि न, म्हणजे ज्या ठिकाणी ग आहे म्हणजे जो काय ग आहे हा काय आहे मित्रांनो, हा जो काय ग आहे हा काय आहे कंठी आहे, हा काय आहे कंठी। यावर अशा स्वरूपाचे प्रश्न विचारतात, म्हणजे कंठमध्ये कुठले येतात, ओष्ठमध्ये कुठले येतात, दंतेमध्ये कुठले येतात, तालव्यमध्ये कुठले येतात, मूर्धन्यमध्ये कुठले येतात, ह्या तुम्हाला गोष्टी क्लिअर असल्या पाहिजे। या टॉपिकवर 100% परीक्षेला प्रश्न विचारला जातो। आता आपण पाहिले कंठे। कंठे म्हणजे पहा कंठेमध्ये अ आणि आ या 2 स्वराचा समावेश होतो। पुढे पाहूयात आपण ई आणि ई। आता हे जे काही 2 स्वर आहेत ई आणि ई हे जे आता या ठिकाणी उलट झाले पहा, ही जी काय पहिली आहे या ठिकाणी पाहिजे आणि ही दुसऱ्या ठिकाणी पाहिजे, म्हणजे ही ऱ्हस्व ई आहे आणि ही दीर्घ ई। आता या ठिकाणी पहा ऱ्हस्व दीर्घ सुद्धा आपण या ठिकाणी जर पाहिलं तर पहा हा जो काय आ आहे हा ऱ्हस्व आहे, हा दीर्घ स्वर आहे। याच्यानंतर पहा हा ऱ्हस्व स्वर आहे, हा दीर्घ स्वर आहे। त्याच्यानंतर पहा आता हा संयुक्त स्वर आहे, हा सुद्धा संयुक्त स्वर आहे। म्हणजे काही संयुक्त स्वर असतात हे 2 स्वरापासून बनतात, म्हणून याला संयुक्त स्वर असे म्हणतात। आता पहा ई आणि ई, जे काय आपले ई आणि ई आहेत याचा पहा च छ ज झ त्र श आणि श, याच्यामध्ये य आणि श याचा कशामध्ये समावेश होतो, तालव्यामध्ये समावेश होतो। याचा काय मध्ये तालव्यामध्ये समावेश होतो। म्हणजे जी काय आपली जीभ आहे याचा उच्चार करते वेळेस पहा च, आपली जी काय टाळू आहे या टाळूला लागते पहा करून पहा च छ ज झ त्र य आणि श याचा उच्चार करते वेळेस जी काय आपली जीभ आहे ही आपल्या टाळूला लागते, म्हणून याला तालव्य असे म्हणतात। टाळूला लागते यामुळे याला
तालव्य असे म्हणतात. म्हणजे पहा कंठ्यामध्ये कुठले येतात तर क ख ग घ न. आता कंठे कसं लक्षात ठेवायचं, क गट लक्षात ठेवा, याचं पहिलं अक्षर क, याचं सुद्धा पहिलं अक्षर क, म्हणजे क मध्ये जेवढे येतात ते कंठ्यामध्ये येतात. आता च छ ज झ त्र य आणि श, यामध्ये पहा च छ ज झ त्र य आणि श, यामध्ये जर पाहिलं याचा उच्चार करते वेळेस पहा आपली जीभ वरी टाळू लागते म्हणून याला तालव्य असे म्हणतात. त्याच्यानंतर पहा हा जो काय रू हा स्वरच आहे, हा लक्षात ठेवा. हा जो काय रू आहे स्वर आहे, लू हा सुद्धा स्वर आहे. हा लू जो आहे तो लुप्त होत जाणारा स्वर आहे. तर पहा हा जो काय रू आहे, रू मध्ये कुठला गट येतो पहा ट ठ ड ढ न र श आणि ळ, हे कशामध्ये येतात मूर्धन्यमध्ये येतात. कशामध्ये मूर्धन्य येतात. म्हणजे आपली जी काही जीभ आहे ही मुरडून पाठीमागे येते म्हणून याला मूर्धन्य असे म्हणतात. याला मूर्धन्य का म्हणतात, याचा उच्चार करते वेळेस आपली जीभ आहे ती मुरडून पाठीमागे येते म्हणून याला मूर्धन्य असे म्हणतात. तर मूर्धन्यमध्ये कुठलं येते पहा रू ट ठ ड ढ न र श आणि ळ. आता यामध्ये जर पाहिलं तर पहा यामध्ये जर आपण जर पाहिलं तर ट ठ ड ढ न र श ळ, यामध्ये जर आपण जर पाहिलं तर ळ हा स्वतंत्र वर्ण आहे. त्याच्यानंतर र जो आहे हा कंपित वर्ण आहे. खूप वेळेस प्रश्न विचारला जातो खालीपैकी कंपित वर्ण कुठला, तर र आहे हा कंपित वर्ण आहे. यावर प्रश्न विचारला जातो, र हा कंपित वर्ण आहे. ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, हा जो काय पहिला टॉपिक आहे मराठीचा थोडासा किचकट आहे परंतु हा खूप महत्त्वाचा असलेला टॉपिक आहे. शब्दाच्या जातीपासून समोर तुम्हाला मराठी समजण्यास सोपी जाईल परंतु यामध्ये थोडंसं किचकट आहे, परंतु यावर परीक्षेला प्रश्न विचारले जातात. तर र जो आहे हा कंपित वर्ण आहे. र कसा आहे कंपित वर्ण, कंपित. र जो आहे हा कंपित वर्ण, यावर परीक्षेला प्रश्न विचारला जातो. ळ हा स्वतंत्र वर्ण मानला जातो. तर ट ठ ड ढ न र श ळ हे काय आहेत, हे मूर्धन्य आहेत. हे काय आहेत मित्रांनो, मूर्धन्य आहेत. पुढे पहा लू. आता लू हा लुप्त होत जाणारा स्वर आहे. याचा फक्त अर्थ फक्त क्लुप्तीसाठीच केला जातो. याचा उपयोग फक्त क्लुप्तीसाठीच केला जातो. म्हणून हा मराठी भाषेमधील लुप्त होत जाणारा स्वर कुठला तर तो आहे लू. हा स्वर आहे लुप्त होत जाणारा आहे आणि हा अर्ध स्वर आहे. आता रू लू हे काय अर्ध स्वर आहेत. या ठिकाणी पहा आता लू मध्ये त थ द ध न ल आणि स, तर हे काय दंत आहेत. हे काय दंते म्हणजे त थ द ध न ल, याचा जो आपण काय स याचा उच्चार करते वेळेस पहा आपली जी काही जीभ आहे पुढे जे काय आपली दात आहे त्या दाताला टच होते. पहा उच्चारून पहा त थ द ध आणि पहा त त द ध न ल आणि स, हे जे काही त्याचा उच्चार करते वेळेस आपली जी काही जीभ आहे समोरच्या दाताला लागते आणि त्यामुळे याला दंती असे म्हणतात. परीक्षेला जर तुम्हाला प्रश्न जर आला तर हे जे काही वर्ण तुम्हाला जर श येवो स येवो र येवो किंवा यापैकी कुठलाही एक येवो, यापैकी कुठलाही एक येवो, त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं उच्चार आपल्या तोंडातून करून पाहायचा आणि त्याचं उच्चार त्या ठिकाणी स्थान तुम्हाला लिहायचं आहे. यावर परीक्षेला प्रश्न विचारले जातात. आता पुढे पहा ए ए. आता ए जे आहेत हे जे आहेत हे स्वर आहेत, पण कसे स्वर आहेत हे संयुक्त स्वर आहेत. हे कसे स्वर आहेत संयुक्त स्वर आहेत. म्हणजे ए ए आणि त्याच्यानंतर पहा ओ आणि हे जे काय आव हे जे आहेत ते संयुक्त स्वर आहेत. हे कसे स्वर आहेत हे संयुक्त स्वर आहेत. म्हणजे दोन स्वरापासून बनतात म्हणून याला संयुक्त स्वर असे म्हणतात. म्हणजे 1 2 3 आणि 4 पहा हा 1 2 3 आणि 4 हे 4 संयुक्त स्वर मराठी भाषेमध्ये आहेत. आता या ठिकाणी जर पाहिलं तर ए याचा उच्चार फक्त कंठ तालव्यामधून होतो म्हणून याला कंठ तालव्य असे म्हणतात. आता उ उ. आता उ उ याच्यामध्ये पहा प फ ब भ म याचा उच्चार करते वेळेस पहा आपले जे का ओठ आहेत हे ओठ एकमेकाला लागतात म्हणजे आपल्या ओठाचा स्पर्श होतो. करून पहा उच्चार प फ ब भ आणि म, याचं म्हणजे आपली जे काय ओठ आहेत हे एकमेकाला भिडल्याशिवाय याचा आपल्या तोंडातून उच्चार निघत नाही. करून पहा एक फोट पकडून पहा प फ व म्हणा, याचे म्हणजे आपला ओठाला ओठ लागल्याशिवाय याचे उच्चार निघत नाहीत म्हणून याला ओष्ठे असे म्हणतात. म्हणा प फ ब भ आणि म. म्हणजे पहा अभ्यास करते वेळेस तुम्ही स्वतः कृती तशी करून पहा म्हणजे तुम्हाला या ठिकाणी हे स्वर लक्षात राहण्यासाठी मदत होईल. तर पहा या ठिकाणी प फ ब भ आणि म हे काय आहेत ओष्ठे आहेत. हे काय आहेत मित्रांनो ओष्ठे आहेत. यामध्ये उ आणि उ या स्वराचा यामध्ये समावेश होतो. ऊचा कसा समावेश कशामध्ये होतो प फ ब भ म यामध्ये ओष्ठे यामध्ये ऊचा समावेश होतो. आता ओ आणि आव हे काय संयुक्त हे जे आहेत संयुक्त स्वर आहेत. ओ आणि आव हे संयुक्त स्वर आहेत तर याचा कंठ ओष्ठ्यामध्ये समावेश होतो. म्हणजे ओ आणि आव याचा उच्चार करते वेळेस आपलं कंठ आणि ओठ यांच्यामधून दोहीमधून याचा उच्चार निघतो म्हणून याला कंठ ओष्ठे असे म्हणतात. ओ आव ओ आव ओ आव पायाचा उच्चार करा ओ आव म्हणजे हे कंठ ओष्ठे आहेत. हे कसे आहेत कंठ ओष्ठे आहेत. त्याच्यानंतर पहा व. आता व हा एकमेव असा आहे की हो दंत ओष्ठे ओ ओ हा जो आहे तो व. पावाचा उच्चार करा व. याच्यामध्ये ओचा उच्चार जर केला तर पहा या ठिकाणी कंठ ओष्ठे असणार म्हणजेच पहा या ठिकाणी दंत ओष्ठे म्हणजे का हा दंत ओष्ठे कसा आहे दंत ओष्ठे. पहा ओ जो आहे कसा आहे तो दंत ओष्ठे म्हणजे आपला दात आणि जे काय ओठ आहे याच्यामधून याचा उच्चार होतो व व
व म्हणा, या ठिकाणी पहा कशामध्ये दंत आणि ओष्ठ याच्यामधून याचा उच्चार होत असतो। तर पहा समोर जर आपण जर गेलो तर आता जोड स्वर, आता का जोड अक्षर कसे बनते, आता जे काही जोड अक्षर, हे जोड अक्षर कसे बनते, आता या ठिकाणी तुम्हाला दोन गोष्टी या ठिकाणी मी सांगतो। आता जे काही हे जे काही क आहे आणि या ठिकाणी पहा हे जे काही के आहे, तर यापैकी जोड अक्षर कुठलं, तर यापैकी जर तुम्हाला जोड अक्षर कुठलं असं जर ओळखायला जर सांगितलं तर यापैकी जोड अक्षर कुठलं होणार आहे, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, जे काय आता याला काय म्हणतात, आता हे सुद्धा जोड अक्षरच, हे सुद्धा जोडच आहे, हे सुद्धा जोड आहे, परंतु याला एकच या ठिकाणी जोड अक्षर आहे, म्हणजे हे जे काय जोड अक्षर आहे, म्हणजे पहा ज्यावेळेस व्यंजनामध्ये स्वर मिसळतो त्यावेळेस तो काय होतो, म्हणजे व्यंजन एक किंवा दोन व्यंजन एकत्र येतात आणि त्याच्यानंतर पहा म्हणजे एकपेक्षा जास्त व्यंजन एकत्र येतात आणि त्यामध्ये जर स्वर मिळत जर असेल तर ते काय असतं, जोड अक्षर असतं, ते काय असतं, जोड अक्षर असतं। मग आता हे जे काय क याला काय म्हणत, आता उदाहरणार्थ हे च आहे, आता हे उच्चार, आता हे जे काय च, आता हे जोड अक्षर आहे का, तर हे जोड अक्षर नाही, हे सुद्धा जोड अक्षर नाही, मग याला काय म्हणायचं, यावर परीक्षेला प्रश्न विचारला जातो, तर याला काय म्हणायचं, तर पहा ज्यावेळेस एकच व्यंजन दोनदा जोडलं जातं तर त्याला द्वित असे म्हणतात, त्याला काय म्हणतात, द्वित, त्याला द्वित असे म्हणतात। हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवा, म्हणजे जोड अक्षर कशाला म्हणायचं, द्वित कशाला म्हणायचं, या ठिकाणी ही तुमची संकल्पना क्लिअर झाली असेल। आता आपण पाहूयात आता जोड अक्षर कशाला म्हणायचं, तर ज्या अक्षरामध्ये दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येतात, आता वरतीच आपण पाहिलं जे काही के आहे, आता हे जे काही के आहे, आता यामध्ये पहा क आणि य हे दोन व्यंजने एकत्र आले आणि त्यामध्ये स्वर जोडला, क्या आ जोडला, यामध्ये काय आ हा स्वर जोडला, म्हणजेच काय झालं, याच्या ठिकाणी क्या झाला, म्हणजेच या ठिकाणी पहा दोन अक्षरे, ज्यावेळेस हे एक अक्षर आणि पहा या ठिकाणी क हे एक अक्षर एकत्र आलं, त्याच्यानंतर ये हे एक अक्षर एकत्र आलं आणि त्यामध्ये अ हा स्वर जोडला, म्हणजे दोन व्यंजने ज्यावेळेस एकत्र येतात आणि त्यामध्ये ज्यावेळेस हा एक स्वर जोडला जातो त्याला काय म्हणतात, त्याला जोड अक्षर असे म्हणतात, त्याला काय म्हणतात, जोड अक्षर म्हणतात। आणि द्वित कशाला म्हणतात, तर एकच व्यंजन दोन वेळेस लिहिलं जातं तर त्याला द्वित असे म्हणतात, त्याला काय म्हणतात, द्वित असे म्हणतात, म्हणजे हे जोड अक्षर नाही। कधी कधी वाक्य दिलं जातं की श्रीकृष्ण नवरा मी नवरी, यामध्ये जोड अक्षरे किती आहेत, तर त्या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं पाहिजे, हा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा। आता द्वित कशाला म्हणायचं, जोड अक्षर कशाला म्हणायचं, हे तुमच्या आता लक्षात आलं असेल। पुढे पहा व्यंजन प्लस स्वर, या ठिकाणी पहा जोड अक्षर कसं बनते, तर व्यंजन आणि त्यामध्ये स्वर मिसळतो, म्हणजे दोन व्यंजन एकत्र येतात आणि त्यामध्ये ज्यावेळेस स्वर जोडतो त्यावेळेस त्याला जोड अक्षर असे म्हणतात, त्याला काय, जोड अक्षर असे म्हणतात। या ठिकाणी पहा क, या ठिकाणी जर पाहिलं तर पहा क आणि व हे दोन अक्षर एकत्र आले, पहा या ठिकाणी क हे एक अक्षर व्यंजन आहे, त्याच्यानंतर व हे एक व्यंजन आहे आणि यामध्ये अ मिळालेला, हा यामध्ये अ मिळाले, म्हणजे त्याचं काय झालं, क झालं, त्याचं काय झालं, क झालं, म्हणजेच पहा या ठिकाणी हे जे काही जोड अक्षर कसं बनतं, तर दोन स्वर एकत्र येतात, त्यामध्ये ज्यावेळेस दोन व्यंजन एकत्र येतात, दोन व्यंजन याला व्यंजन असे म्हणतात, मी या ठिकाणी चुकून स्वर म्हणतो तर याला व्यंजन असे म्हणतात, ज्यावेळेस दोन व्यंजन एकत्र येतात आणि त्यामध्ये स्वर मिसळतो त्याला जोड अक्षर असे म्हणतात। पुढे पहा आता एकच व्यंजन दोनदा जोडले, आता वरतीच मी तुम्हाला सांगितले एकच जे व्यंजन आहे, आता एकच व्यंजन दोनदा जोडले म्हणजे या ठिकाणी तुम्हाला दोन मी या ठिकाणी उदाहरणं दिली होते, एक म्हणजे चच उच्चारचं दिलं होतं आणि तिसरं म्हणजे कचं दिलं होतं। हा क काही वेळेस पहा असे हे जे काय त हे सुद्धा लिहिलं जातं, महत्त्वाचे हे जे काय असे शब्द लिहिते वेळेस पहा डबल त जोडलं जातं, डबलचं डबल क, याला काय म्हणतात, याला जोड अक्षर म्हणत नाही तर याला द्वित असे म्हणतात, याला काय म्हणतात मित्रांनो, याला द्वित असे म्हणतात, याला म्हणतात द्वित असे म्हणतात। अतिशय महत्त्वाचा हा टॉपिक आहे, तर पहा यावर परीक्षेला प्रश्न विचारला जातो आणि या टॉपिकमध्ये हा जो काय पॉईंट आहे यावर PSI STI भरतीसाठी यावर परीक्षेला प्रश्न विचारले जातात, जोड अक्षर आणि द्वितमध्ये। पुढे पहा जोड अक्षरे लिहिण्याच्या दोन पद्धती आहेत, तर प्रश्न सरळ विचारला जाईल की जोड अक्षरे लिहिण्याच्या किती पद्धती आहेत, पहिलं ऑप्शन येईल 1 2 3 4, तर जोड अक्षरे लिहिण्याच्या किती पद्धती आहेत, दोन पद्धती आहेत। किती पद्धती आहेत मित्रांनो, दोन पद्धती, तर त्या दोन पद्धती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर त्या दोन पद्धती कुठल्या आहेत पहा, आता याच ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तर पहा या ठिकाणी जर पाहिलं तर आपण त्या दोन पद्धती आहेत, तर दोन पद्धतीने आपल्याला जोड अक्षर लिहिता येतं, तर ते कसं पहा, या ठिकाणी जर आपण पाहिलं, आता या ठिकाणी जर आपण पाहिलं, आता हे जे काय आता मन मा आणि ता, आता या ठिकाणी जर पाहिलं तर मन माता हे जे काय दोन प्रकारे झालं, त्याच्यानंतर पहा हे क, आता हे जे काय क आहे आपण हे क असं सुद्धा लिहू शकतो, त्याच्यानंतर हे जे काय क आहे हे असं सुद्धा लिहू शकतो अशा स्वरूपात, आता च जे आहे ते आपण च अशा सुद्धा स्वरूपामध्ये लिहू शकतो आणि हे जे काही च आहे ते अशा स्वरूपामध्ये आपण लिहू शकतो, अशा स्वरूपामध्ये, म्हणजे ह्या दोन प्रकारे आपल्याला जोड अक्षर लिहिता येतं, हा मुद्दा लक्षात ठेवा। परंतु यामध्ये काय अ हा स्वर असतो, म्हणजे त्याला जोड अक्षर असे म्हणतात। ज्यावेळेस दोन व्यंजने एकत्र येतात आणि त्यामध्ये स्वर मिसळतो त्याला काय, त्याला जोड अक्षर असे म्हणतात। तर या ठिकाणी हे जोड अक्षर अशा लिहिण्याच्या दोन पद्धती आहेत।
पुढे पहा, र या व्यंजनाची जोड अक्षरे लिहिण्याच्या 4 पद्धती. आता र जे आहे ते आपण 4 प्रकारे लिहू शकतो. आता या ठिकाणी जर पाहिलं तर पहा, हे ग्रहण. आता हे जे काय र हे सुद्धा रचाच या ठिकाणी रफार आहे. त्याच्यानंतर हे जे काय ट्र आहे हे सुद्धा रचाच उच्चार आहे. त्याच्यानंतर हे जे काय रफार यामध्ये दिला जातो, यामध्ये सुद्धा रचा समावेश होतो. आणि हे जे काय रॅ म्हणजे ही जी काय अशी रेस लिहून त्याला व्यंजन जोडलं जातं, त्याला सुद्धा काय म्हणतात, त्याला यामध्ये सुद्धा रचा समावेश असतो. म्हणजे पहा या ठिकाणी जे काय र आहे हे जे काय र जोड अक्षर लिहिण्याच्या किती पद्धती ते 4. एक म्हणजे पहा अशी आडवी रेस लिहून त्याला असे रफार दिला जातो, हे रचा सिम्बॉल आहे. त्याच्यानंतर हे जे काय ट्र आहे, आता महाराष्ट्र ट्र. आता या ठिकाणी आपण रचा जरी उच्चार नाही ते केला तरी पण आपण त्यामध्ये पहा महाराष्ट्र हा रा. आता श आणि या ठिकाणी र जर आपण जोडलं तर या ठिकाणी हे ट्र जोडल्याशिवाय आपल्याला या ठिकाणी उच्चार याचा पूर्ण होत नाही. म्हणजे जे काही हे ट्र आहे यामध्ये रचा समावेश होतो. म्हणजे र लिहिण्याच्या 4 पद्धती. एक म्हणजे पहा अशा स्वरूपामध्ये लिहिली जातं, दुसरं म्हणजे अशा स्वरूपामध्ये र दाखविलं जातं, तिसरी गोष्ट म्हणजे रफार देऊन या ठिकाणी दिलं जातं, आणि चौथ्या नंबरची गोष्ट म्हणजे अशी आडवी रेष देऊन त्याला व्यंजन जोडलं जातं. म्हणजे रे असेल, ख्या असेल, बे असेल, ते वेगवेगळ्या प्रकारे असू शकतं. परंतु र लिहिण्याच्या जे काय र याचा जोड अक्षर लिहिण्याच्या एकूण 4 पद्धती आहेत. किती? 4 पद्धती आहेत. म्हणजे जोड अक्षर लिहिण्याच्या 2 पद्धती आणि र फक्त र हे व्यंजन जोड अक्षर लिहिण्याच्या एकूण 4 पद्धती आहेत. किती? एकूण 4 पद्धती आहेत. तर अशा स्वरूपामध्ये अतिशय महत्त्वाचा टॉपिक या ठिकाणी आपण डिस्कस केलेला आहे. तर पहा परत एकदा आपण जे काही ज्या टॉपिकवर यावर पहा प्रश्न ज्या ठिकाणी विचारले जातात ते या ठिकाणी आपण थोडंसं परत डिस्कस करूया. तर पहा या ठिकाणी जे का उच्चारस्थान आहे यावर परीक्षेला हमेशा प्रश्न विचारला जातो. तर यावर परत एकदा आपण रिव्हिजन मारूया. पहा स्वर, व्यंजन आणि त्याचे उच्चारस्थान म्हणजे त्याचे जे काय वर्णाचा आपल्या तोंडातून जे काय उच्चारण होतो त्या ठिकाणी पहा. आता पहा स्वरामध्ये जर पाहिलं तर आ याचा समावेश कशामध्ये? कंठेमध्ये होतो. त्यामध्ये पहा क म्हणजेच कंठ म्हणजे क ख ग घ न ह हे कशामध्ये? कंठेमध्ये. यामध्ये ह वेगळा आहे तर ह लक्षात ठेवा, ह तुमच्या लक्षात राहणार नाही, ह सुद्धा आहे कंठे. त्याच्यानंतर पहा ई या ठिकाणी जर पाहिलं तर च छ ज झ त्र य श हे तालव्यमध्ये येतात. परीक्षेला प्रश्न आल्याच्या नंतर तुम्ही काय करा, यावर 1-2 वेळेस रिपीट करा आणि परीक्षेला प्रश्न आल्याच्या नंतर लगेच आपल्या तोंडातून त्याचा उच्चार करून पाहायचा, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येईल. आता स्वरामध्ये जर पाहिलं तर रू येतं. त्यामध्ये पहा ट ठ ड ढ न र श आणि ळ हे कशामध्ये येते? हे मूर्धन्यमध्ये येते. मूर्धन्यमध्ये येते म्हणजे याचा उच्चार करते वेळेस आपली जीभ पहा मुरडून पाठीमागे येते, म्हणून याला मूर्धन्य असे म्हणतात. आता लू हा मराठी भाषेमध्ये लुप्त होत जाणारा स्वर आहे. तर यामध्ये पहा व्यंजनामध्ये याचा समावेश कुठ्यामध्ये होतो? त थ द ध न ल स यामध्ये दंत्य याच्यामध्ये समावेश होतो. त्याच्यानंतर जे काय ओ ए आणि ए याच्यामध्ये कशा समावेश होतो? तर हे कंठ याच्यामध्ये याचा समावेश होतो. कंठ तालव्यामध्ये ए चा समावेश होतो. कंठ तालव्य कशा समावेश होतो? तर ए आणि ए याचा समावेश कंठ तालव्यामध्ये होतो. आता उ हे जे काय 2 स्वर आहेत याचा समावेश कशामध्ये होतो? प फ ब भ म याच्यामध्ये पहा ओष्ठमध्ये समावेश होतो. आता हे ओळखण्यासाठी थोडंसं सोपं जाते, कारण की पहा प फ ब भ म याचा उच्चार करते वेळेस आपले जे काय ओठ आहेत एकमेकाला लागतात, म्हणून हे तुम्हाला ओष्ठ हे सहज तुमच्या लक्षात येणार आहे. तर पुढे पहा आता जे काय ओ आणि आव याचा समावेश कशामध्ये होतो? तर याचा उच्चार जो होतो मित्रांनो कंठओष्ठीमध्ये होतो. कशामध्ये? कंठओष्ठीमध्ये. म्हणजे जे काय ओ आणि आव याचा उच्चार करते वेळेस पहा कंठ आणि ओठ या दोन्हीमधून याचा उच्चार निघतो, म्हणून याला कंठओष्ठी असे म्हणतात. याला काय? कंठओष्ठी असे म्हणतात. ओ आणि आव हे काय? कंठओष्ठ आहेत. म्हणजे ऑप्शन करा या ठिकाणी पहा ओ आणि आव हे कंठओष्ठ आहेत, म्हणजे या ठिकाणी कंठओष्ठ हे असणार आहेत. त्याच्यानंतर पहा ओ हा एकमेव असा आहे की ओ हा दंतओष्ठे. हा काय? दंतओष्ठे. ओ जो आहे काय? दंतओष्ठे. ओ आहे तो दंतओष्ठे असणार आहे. तर पहा या ठिकाणी आता आपण या ठिकाणी जे जोड अक्षर कसं ओळखायचं? द्वित कशाला म्हणतात? जोड अक्षर कशाला म्हणतात? र अक्षर लिहिण्याच्या पद्धती किती? जोड अक्षर लिहिण्याच्या पद्धती किती? त्याच्यानंतर जे काय वर्ण आहे ते वर्णाचे उच्चारस्थाने या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर उष्मे म्हणजे काय? महाप्राण म्हणजे काय? स्वातंत्र्य स्वर कुठले? आणि जे काय त्याचे उच्चारस्थाने या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिलेले अत्यंत व्हेरी IMP असलेला हा टॉपिक आहे. हा आपला स्वप्नपूर्ती तलाठी भरती बॅच यामधला 3रा व्हिडिओ होता. तर या अगोदरचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, ते सुद्धा व्हिडिओ पाहून जा, नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर मित्रांनो अशा स्वरूपामध्ये आपण मराठीचे जे काही पहिला टॉपिक आहे या ठिकाणी संपवलेला आहे. दुसऱ्या टॉपिकमध्ये आपण शब्दाच्या ज्या काही जाती आहेत ह्या जाती आपण पाहणार आहोत. तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये शब्दाच्या जातीचे किती प्रकार पडतात तुम्हाला या ठिकाणी मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. उद्या आपला शब्दाच्या जाती हा टॉपिक सुरू होणार आहे, त्यामुळे शब्दाच्या जातीवर तुम्हाला 2 प्रश्न विचारले जातील. एक म्हणजे पहा शब्दाच्या जाती एकूण किती आहेत?
आणि दुसरा प्रश्न म्हणजे असा की शब्दाच्या जातीमध्ये जे काही जातीचे किती गटामध्ये वर्गीकरण केलं जाते, 1 गटामध्ये केलं जातं, 2 गटामध्ये, 3 गटामध्ये की 4 गटामध्ये. तर तुम्हाला या ठिकाणी म्हणजे शब्दाच्या ज्या काही 8 जाती आहेत त्यापैकी जे काही जाती आहे त्याचं किती जातीचं 2 प्रकारे वर्गीकरण केलं जातं, मग ते 2 प्रकार कुठले, आणि हे 3-4 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी मला सांगायचे. तर मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूयात. थँक्यू, धन्यवाद.